एका देशावर एक तरुण राजा राज्य करत होता. तो खूप शहाणा आणि बुद्धिमान होता, पण त्याला आपल्या आवडीची स्त्री मिळत नसल्यामुळे तो अजूनही अविवाहित होता. त्याला तिच्याशी लग्न करायचे होते. एक अशी पत्नी जी इतकी सुंदर असेल की तिला पाहून चंद्रही लाजेल आणि इतकी बुद्धिमान असेल की तिच्या समोर अत्यंत विद्वान पंडित सुद्धा सामान्य माणसे वाटतील. त्यांनी आपल्या काही खास माणसांना अशी स्त्री शोधण्याचे काम सोपवले आणि त्यांना सूचना दिली की जिथे कुठे तुला मुलगी मिळेल तिथे लगेच बातमी पसरव. पण अनेक वर्ष शोधूनही त्याला एकही मुलगी मिळाली नाही, कारण हुशार आणि समजूतदार स्त्रिया सुंदर नसतात आणि सुंदर स्त्रियांमध्ये बुद्धीचा अभाव असतो. काय करावे हे राजाला सुचत नव्हते. आपला उत्तराधिकारी कोण होईल या चिंतेने तो रात्रंदिवस ग्रासला होता. अखेरीस एक दिवशी त्याच्या एका मंत्र्याने त्याला सल्ला दिला, महाराज, आपण गरीब माणसाची सोंग घेऊन गावोगावी फिरा. कदाचित तुम्हाला तुमच्या आवडीची एखादी मुलगी भेटेल. राजा आपल्या मंत्र्याच्या सल्ल्याने प्रभावित झाले. त्यांनी गरीब माणसाचे सोंग घेतले आणि त्यांनी ते पत्नीच्या शोधात निघाले. राजा राजवाड्यातून पायी निघाला. तो शहरातून बाहेर पडलाच होता तेव्हा त्याला त्याच्या गावाकडे जाणारा एक शेतकरी वाटेत भेटला. राजाने त्याचे स्वागत केले आणि शेतकऱ्यानेही त्याचे स्वागत केले. मग राजाने विचारले, तुम्ही पायी का चालत आहात? तुम्ही चालत आहात, माझ्यासोबत चला. शेतकऱ्याने राजाला डोक्यापासून पायापर्यंत निहाळले आणि आश्चर्याने म्हणाला, अहो दादा, तुम्ही चालत का आहात? राजाने काहीच उत्तर दिले नाही. मग ते दोघे शांतपणे एकत्र चालू लागले. थोड्या अंतरावर चालल्यावर ते एका शेतात जाऊन गेले, जिथे गव्हाचे पीक जोमाने उगवले होते. शेतकरी म्हणाला, काय अप्रतिम पीक आहे. राजा म्हणाला, हो, पीक खूप चांगले आले आहे, पण पुढे काय होईल हे मला माहीत नाही. ते कापलेले आहे की न कापलेले? शेतकरी चालताना थांबला आणि ओरडला, भाऊ, हे पीक काढलेलं आहे की नाही हे तुला दिसत नाही का? राजा हळू आवाजात म्हणाला, भाऊ, काही गोष्टी प्रत्यक्षात एक असतात पण वेगळ्याच दिसतात. त्या बिचाऱ्या शेतकऱ्याला हे समजत नव्हते. तो गप्पपणे चालत राहिला. ते थोडेच अंतर चालले असतील तेव्हा त्यांना समोरून एक अंत्ययात्रा येताना दिसली. लोक एक मृतदेह स्मशानभूमीकडे घेऊन जात होते. राजाने त्या अंत्ययात्रेकडे पाहून शेतकऱ्याला विचारले, मला सांग, हा माणूस जिवंत आहे की मेला? शेतकऱ्याने आश्चर्याने राजाकडे पाहिले आणि तो विचार करू लागला, अरे सज्जना, तुला दिसत नाही का? जर तो जिवंत असता तर त्याला स्मशानभूमीत का नेले असते? तुझ्या डोक्यात काहीतरी गडबड असली पाहिजे. राजा काहीच बोलला नाही. त्यानंतर ते दोघे पुन्हा पुढे चालू लागले. जसजसे ते चालत होते तशी संध्याकाळ झाली. शेतकरी अखेर आपल्या गावात पोहोचला होता. त्याने राजाला विचारले, हे दादा, तुम्ही कुठे जात आहात? राजा म्हणाला, माझे गंतव्यस्थान अजून मैलभर दूर आहे, पण मला वाटते की मी उद्या सकाळीच निघेन, कारण चालून चालून मी खूप थकलो आहे आणि मला भूक लागली आहे. तुमच्या गावात एखादी धर्मशाळा आहे का, जिथे मी रात्र घालवू शकेन? मित्रांनो, गावकरी खूप पाहुणचार करणारे आहेत. शेतकऱ्याला आश्चर्य वाटले. हा गरीब माणूस रात्री कुठे जाईल? तो कुठे भटकत राहील? त्याच्याकडे पैसे आहेत की नाही हे त्याला माहीत नाही. मी त्याला माझ्या घरी का घेऊन जाऊ नये? हे फक्त एका रात्रीपुरतेच आहे. सकाळपर्यंत तो निघून जाईल. शेतकरी म्हणाला, मित्रा, हे एक खूप लहान गाव आहे. धर्मशाळा कुठे आहे? माझ्यासोबत माझ्या घरी ये आणि तिथे झोप. राजा म्हणाला, तुम्ही खूप चांगले माणूस दिसता, पण मला सांगा, तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहेत? शेतकरी म्हणाला, माझ्या कुटुंबात फक्त 3च सदस्य आहेत. मी, माझी पत्नी आणि माझी मुलगी. त्याला एक मुलगी सुद्धा आहे. हे ऐकून राजाने विचारले, काय, तुमच्या मुलीचे लग्न झाले आहे का? शेतकऱ्याने उत्तर दिले, आत्ता नाही, पण मला वाटते की यावेळी मी पीक विकून तिचे लग्न करेन.
तोपर्यंत ते शेतकऱ्याच्या घरी पोहोचले होते. त्याने दार ठोठावले. शेतकऱ्याची पत्नी आतुरतेने त्याची वाट पाहत होती. शेतकऱ्यासोबत एक अनोळखी व्यक्तीला पाहून तिला थोडे आश्चर्य वाटले. शेतकऱ्याचे घर लहान होते, पण ते खूप सुंदर आणि स्वच्छ दिसत होते. जणू काही त्या शेतकऱ्याने आपल्या आयुष्याची सगळी कमाई या घरात गुंतवली होती. घराच्या एका कोपऱ्यात एक छोटा दिवा जळत होता. अचानक दुसऱ्या खोलीचा दरवाजा उघडला आणि एक तरुण मुलगी बाहेर आली. जणू काही चंद्राचा प्रकाशच आतून चमकत होता. त्या मुलीने शांतपणे राजाला अभिवादन केले आणि ती बाजूला उभी राहिली. राजा तिच्या सौंदर्याने चकित झाला. मग स्वतःला सावरत तो म्हणाला, किती सुंदर घर आहे, पण त्यात एक वीट कमी आहे. हे ऐकून शेतकऱ्याला राग आला. त्याला वाटले की हे मिळवण्यासाठी मी खूप मेहनत केली आहे आणि हा माणूस म्हणतो की विटांचा तुटवडा आहे. शेतकरी म्हणाला, ठीक आहे दादा, हे सर्व संभाषण थांबवा. पटकन हात आणि चेहरा धुवा. मग आम्ही दोघांनी रात्रीचे जेवण केले. घरी चण्याच्या डाळीची भाजी आणि बाजरीची भाकरी तयार केली होती. पत्नीला वाटले की तिच्या पतीकडे पाहुणे आले आहेत, म्हणून तिने थोडा हलवा सुद्धा बनवला होता. ते सर्वजण एकत्र जेवले. राजानेही जेवण केले आणि तो म्हणाला, जेवणानंतर मी मोकळ्या हवेत थोडा वेळ फिरायला जातो. ते माझ्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. मी लवकरच परत येईल, त्यामुळे कृपया दार बंद करा. शेतकऱ्याने दार बंद केले आणि त्याला वाटले, हा माणूस खूप विचित्र आहे. तो रस्त्यातून असे काहीतरी बोलत आहे की मी पूर्णपणे गोंधळून गेलो आहे. मग त्या शेतकऱ्याने आपल्या मुलीला सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व काही सांगितले. त्या मुलीने प्रत्येक शब्द अगदी काळजीपूर्वक ऐकला. तिने ते ऐकून म्हटले, बाबा, हा माणूस मूर्ख नाही तर खूप हुशार आहे. शेतकरी रागाने म्हणाला, अगं मुली, जरा विचार कर. मी चालत होतो आणि हा माणूसही वाटेतच होता. त्याने मला विचारले, तू का चालत आहेस? माझ्यासोबत चल. एखादी शहाणी व्यक्ती असे कसे म्हणू शकते? मुलगी हळूच हसून म्हणाली, बाबा, त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. जेव्हा एखादी व्यक्ती प्रवास करते तेव्हा अगदी अंतर कमी होते, खूप लांब वाटते. पण जेव्हा दोन व्यक्ती एकत्र प्रवास करतात तेव्हा गप्पा मारत असल्यामुळे लांबचा प्रवास छोटा वाटतो. लिफ्ट देण्यामागे त्याला हेच म्हणायचे होते की चल माझ्यासोबत चाल आणि आपण दोघेही बोलता बोलता चालू. मग तुला थकवा जाणवणार नाही, उलट सफरी केल्यासारखे वाटेल. शेतकऱ्याने आपल्या मुलीकडे आश्चर्याने पाहिले आणि मग म्हणाला, बरं, मी ते मान्य करतो, पण अंत्ययात्रा पाहिल्यानंतर त्याने मला हा माणूस जिवंत आहे की मेला आहे असे का विचारले? मुलगी म्हणाली, बाबा, याचाही खूप खोल अर्थ आहे. जर एखादी व्यक्ती खूप प्रामाणिक, चांगली किंवा लोकांचा आदर करणारी असेल, जेव्हा एखादी चांगली कामे करणारी व्यक्ती मरण पावते तेव्हा लोक तिच्या मृत्यूनंतरही तिला आठवतात. ती लोकांच्या स्मरणात जिवंत राहते. तसे असल्यास लोक त्याच्या मृत्यूनंतर काही दिवसांनीच बोलायला सुरुवात करतील. ही मरणासन व्यक्ती नेमकी कशी होती याबद्दल हे होतं. हे ऐकून शेतकरी थक्क झाला आणि मग त्याला दुसरी एक घटना आठवली. तो म्हणाला, पण उभं पीक बघून त्याने हे का विचारलं, कापणी झाली आहे की नाही? मुलगी म्हणाली, बाबा, काही शेतकरी पीक काढणीपूर्वीच विकून टाकतात. कदाचित त्या शेताच्या मालकाने आपलं पीक आधीच विकून टाकलं असेल. तसं असेल तर त्याच्या कुटुंबाचं काय होईल? कारण शेतीतील हे पीक आधीच कापले गेले आहे आणि त्याने पिकाची किंमतही वसूल केली असेल. शेतकऱ्याने आपल्या मुलीकडे आश्चर्याने पाहिले
आणि मग डोके हलवत म्हणाला, मुली तुझी गोष्ट बरोबर असेलही, पण तो माझ्या घराविषयी असं का म्हणाला? ते घर खूप सुंदर आहे, पण त्यात एक वीट कमी आहे. ती मुलगी थोडी चिडली आणि मग लाजत म्हणाली, बाबा, तिने हे घरातल्या सगळ्यांना सांगितलं. त्यांनी हे कोणासाठी नाही तर माझ्यासाठी म्हटले आहे, कारण माझा पुढचा एक दात पडलेला आहे. जेव्हा मी बोलते तेव्हा ही खिडकी स्पष्ट दिसते. मी घर आहे आणि वीट माझा दात आहे. राजा खरं तर फिरायला बाहेर पडलेला नाही. तो गेला नव्हता. उलट तो दाराबाहेर उभा राहून त्यांचे संभाषण ऐकत होता. मुलीचे बोलणे संपल्यावर राजाने दरवाजा ठोठावला. शेतकऱ्याने दरवाजा उघडला आणि म्हणाला, प्रिय बंधू, तुम्ही एक अतिशय विद्वान आहात. राजा म्हणाला, मी या राज्याचा राजा आहे आणि देवाच्या कृपेने मला हवी तशी पत्नी मिळाली आहे. असे म्हणत राजाने आपल्या कमरेला बांधलेली पिशवी उघडली आणि त्यातून 100 सोन्याची नाणी काढून शेतकऱ्याला दिली आणि म्हणाला, या नाण्यांचा उपयोग तुझ्या मुलीसाठी कपडे आणि दागिने बनवण्यासाठी कर. यानंतर मी लगेच वरात घेऊन येईन. आता मी राजवाड्यात परत जात आहे. शेतकरी आणि त्याची पत्नी आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले. हे स्वप्न आहे की वास्तव हे त्यांना कळेना. राजा आपल्या महालात परतला आणि त्याने आपल्या मंत्र्याला लग्नाची तयारी सुरू करण्याचा आदेश दिला. एका आठवड्यानंतर राजाची शाही विवाह मिरवणूक गावात दाखल झाली. जणू काही आनंदाचा वर्षावच झाला होता. 4 दिवस गाव इतके चैतन्यमय आणि उत्साही होते की जणू एखादा उत्सवच सुरू आहे असे वाटत होते. दूरदूरच्या गावांना आमंत्रित करण्यात आले होते. लोकांमध्ये अमाप संपत्तीचे वाटप झाले. आता 20 मैलांच्या परिसरात एकही गरीब माणूस उरला नव्हता. राजाने लग्न केले आणि तो आपल्या सुंदर व तेजस्वी पत्नीसह राजवाड्यात परतला. आपली मुलगी राजवाड्याची राणी झाल्याने मुलीच्या आईवडिलांना खूप आनंद झाला. मुलगी सुद्धा आनंदी होती. तिला नवरा म्हणून राजा मिळाल्याचा आनंद होता आणि त्याच वेळी राजालाही आपल्या पसंतीची राणी मिळाल्याचा आनंद होता. मित्रांनो, तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.